हाय हॅलो सर्वांना नमस्कार. रेश्मी नाथ या मराठी चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत आहे. एक लग्न असेही भाग 68. त्यांचा पूर्ण वीक असाच छोट्या छोट्या सरप्राईजने साजरा होणार होता. देवांशने तिच्यासाठी खूप काही प्लॅन केलं होतं. मग दोघेही एकमेकांच्या मिठी त्या गुलाबांना बघत होते. त्यावर रंगोबेरंगी फुलपाखरे उडत होती. ते पाहून सईला खूपच आनंद होत होता. दोघेही आवरून खाली आले. सगळ्यांसोबत नाश्ता करून मग एकत्रच घराबाहेर पडले. देवांशने तिला कॉलेजला सोडलं आणि ऑफिसमध्ये गेला. हाय शीतल नाराज होती. काय झालं? चेहरा का असा पडलाय? सई म्हणाली. काही नाही ग. चल, शीतल विषय बदलत म्हणाली. नाही, काहीतरी आहे. आता सांग लवकर. सई तिच्या गालावर हात ठेवून म्हणाली. माझ्या आत्याचा मुलगा आला आहे. शीतल म्हणाली. मग? सई म्हणाली. तो 15 दिवसानंतर परत जाणार आहे, कारण त्याला प्रमोशन मिळाल्यामुळे पुढे वर्षभर सुट्ट्या नाहीत. शीतल म्हणाली. मग त्याचं काय? सई म्हणाली. सई, माझ्या बाबांनी त्याच्याशी माझं लग्न फिक्स केलं. शीतल चिडून म्हणाली. ओ, मग तो चांगला नाही का? सई म्हणाली. चांगला आहे ग, पण मी त्याचा कधी माझा लाईफ पार्टनर म्हणून विचार केलाच नाही. शीतल म्हणाली. मग आता कर. सई म्हणाली. नाही करू शकत. शीतल म्हणाली. का? सई म्हणाली. माझं श्यामवर प्रेम आहे. शीतल म्हणाली. अच्छा. सई म्हणाली. काय? श्याम म्हणजे आमचा श्याम? सई गोंधळून म्हणाली. हो. शीतल म्हणाली. हे सकाळी सकाळी मजाक करायला मीच भेटले का? सई हसत म्हणाली. आय एम सिरियस. शीतल गंभीर आवाजात म्हणाली. खरंच? सई आत्ता आश्चर्याने म्हणाली. हो. शीतल ओठ बाहेर काढून म्हणाली. कधीपासून? सई म्हणाली. 2 वर्ष होतील आता. आम्ही रिलेशनशिप मध्ये आहोत. शीतल म्हणाली. माय गॉड, आणि तू मला हे आता सांगते? सई बारीक डोळे करून म्हणाली. तोच म्हणाला कुणाला सांगू नको, पण आता मला राहत नाही. तिकडे माझ्या घरचे या 2 दिवसात माझा साखरपुडा करणार आहेत आणि त्यानंतर लग्न. कदाचित मला एक्झाम सुद्धा नाही देता येणार. शीतल म्हणाली. मग तू श्याम बद्दल तुझ्या घरी का नाही सांगत? सई म्हणाली. काय सांगू की मी एका बेरोजगार श्रीमंत मुलावर प्रेम करते. शीतल म्हणाली. म्हणजे? सई म्हणाली. श्याम सध्या काहीच कमावत नाही, तुला माहित आहे, आणि माझ्या बाबांना माझ्यासाठी स्वतःच असं काही करणारा म्हणजे कमवता जावई हवा आहे. ते म्हणतात श्रीमंत मुलं अशीच बापाच्या पैशावर ऐश करतात आणि वाईट मार्गी लागून मुलींचं आयुष्य खराब करतात. त्यात श्याम तर टरफोसदार घरातील आहे. माझे वडील आपली तेवढी ऐपत नाही म्हणून अगोदरच नाही म्हणतील. शीतल उसासा सोडून म्हणाली. मग तू हे श्यामशी बोललीस का? सई म्हणाली. त्यासाठी तो भेटायला तर हवा. किती कॉल मेसेज केले, पण अजिबात रिप्लाय करत नाही. कधी कधी तर वाटतं मी उगाच त्याच्याशी आस लावून बसले आहे. तो आमच्या रिलेशनशिपसाठी मला अजिबात सिरियस वाटत नाही. शीतल डोळ्यात पाणी आणून म्हणाली. शांत हो. मी बोलू का देवांश सोबत? ते समजावतील श्यामला. सई म्हणाली. नाही, नको. मीच त्याच्याशी बोलते. यावेळी त्याने काही रॉंग डिसिजन घेतला तर ठीक, नाही तर? शीतल डोळे पुसून म्हणाली. नाही तर? सई घाबरून म्हणाली. नाही तर बाबा म्हणतील त्या मुलाशी मी लग्न करणार. असं म्हणून शीतल क्लासमध्ये न जाता घरी निघून गेली. सईला तिच्याबद्दल खूप वाईट वाटत होतं. तिने मनाशी काहीतरी विचार केला आणि क्लासमध्ये गेली. हॅलो वहिनी, तू अजून कॉलेजमध्येच आहेस ना? श्याम कॉलेजच्या गेट बाहेर थांबून बोलत होता. हो, आता लायब्ररीत आहे. घरी जाईन थोड्या वेळाने. सई म्हणाली. ठीक आहे, मी आहे बाहेर. तुझं झालं की एकत्र जाऊ. श्याम म्हणाला. 15 मिनिटांनी सई कॉलेजच्या बाहेर आली. श्याम गाडीला टेकून तिची वाट बघत होता. सई त्याच्या जवळ आली. हे काय, तू एकटीच? श्याम तिच्या मागे बघत म्हणाला. हो, मी एकटीच येते कॉलेजला. देवांश ऑफिसला जातात. सई दात काढत म्हणाली. व्हॉट अ फनी. श्याम डोळे गोल फिरवत म्हणाला. हे तूच अगोदर सुरू केलं. सई हसत म्हणाली. अगं माझी स्वीट वहिनी, आज तुझी ती फ्रेंड दिसत नाही म्हणून विचारलं. श्याम म्हणाला. कोण? माझ्या खूप फ्रेंड आहेत. सई म्हणाली. ती नाही का नेहमी तुझ्या सोबत असते? काय नाव तिचं? श्याम मुद्दाम म्हणत होता. खरं तर शीतल त्याचा कॉल घेत नव्हती की मेसेज बघत नव्हती. तो कॉलेज बाहेर तिचा वेट करत उभा होता. शीतल. सई एकदम म्हणाली. हा शीतल, ती कुठे आहे? आज आली नाही का कॉलेजला? श्याम आधीरतेने विचारत होता. आली होती, पण लगेच घरी गेली. सई म्हणाली. का? श्याम एकदम म्हणाला आणि सई बारीक डोळे करून त्याच्याकडे बघत होती. अगं म्हणजे तिची तब्येत बरी नाही का? श्याम नजर चोरून म्हणाला. ते मला नाही, पण तिचं लग्न ठरलं आहे. 2 दिवसात साखरपुडा आहे. साखरपुडा आणि पुढे आठवड्याभरात लग्न. सई म्हणाली. काय? हे ऐकून श्याम जागेवरच पडला. हो, आता मुलगा चांगला कमावता करू म्हणल्यावर कोणाचेही वडील लग्नाला तयार होतील. प्रत्येकाला आपल्या मुलीला चांगला जोडीदार भेटावा असं वाटतं. सई म्हणाली. श्याम नाराज झाला. सई म्हणाली. श्याम भानावर येत म्हणाला. मध्यरात्रीनंतर श्याम शीतलच्या घरासमोर येऊन उभा राहिला. तिचं घर एक रो हाऊस बंगलो होता.
वडील सरकारी नोकरीला चांगल्या पोस्टवर कामाला होते. एकंदरीत उच्च मध्यमवर्गीय घरातून ती होती. तिची रूम वर असल्याने तिच्या रूम बाहेर बाल्कनी होती. श्याम पाईपने चढत तिच्या बाल्कनीत गेला. तार टाकून हळूच बाल्कनीची दार उघडला आणि तिच्या रूम मध्ये गेला. शीतल तिच्या बेडवर नुकतीच अभ्यास झाल्यावर येऊन झोपली होती. तिचा डोळा लागला होता. श्यामने तिच्यावर एक नजर टाकली आणि गालात हसत तिच्या बाजूला पडला. तो तिच्या पासून अगदी थोड्याच अंतरावर होता. त्याचा चेहरा तो मन भरून बघत होता. थोडा चुकल्यासारखा दिसत होता. त्याला कारणही तोच होता. कितीतरी दिवसापासून ना तो तिला भेटला होता ना धड बोलला होता. त्याने हळूच तिच्या कपाळावर ओठ टेकवले आणि त्याच्या ओठांचा ओलसर स्पर्शाने तिला जागेत समोर एकदम कुणीतरी आहे हे पाहून ती दचकली आणि भीतीने ती आता ओरडणार की त्याने तिच्यावर येत तिच्या तोंडावर हात ठेवला. श्श्श, इट्स मी, श्याम म्हणाला. श्याम हळूच तिच्या कानाशी म्हणाला आणि तिने डोळे गच्च मिटले. भीतीने तिचं हृदय धडधड करत होतं. श्यामने हळूच तिच्या तोंडावरून हात बाजूला केला. तिचे डोळे अजूनही बंद होते. धडधडीमुळे श्वास फुगला होता आणि त्यामुळे तिची छाती लयबद्ध वर खाली होत होती. श्यामने तिच्या चेहऱ्यावर ओठ फिरवत तिला रिलॅक्स करत होता. ती त्याला फील करत शांत पडून होती. आता तिच्या खोल गळ्यावर ओठ फिरवत होता. ती शहारत उत्तेजित होत होती आणि तिचे हात त्याच्या पाठीवर विसावले. तीही त्याला हवं ते करू देत होती. तिच्या नकांनाही हे पाहून श्याम अधिकच उत्तेजित होत तिला किस करत होता. मध्यरात्रीची वेळ, अंगावर काटा आणणारा हवेतला गारवा, दोन प्रेमी एकाच रूम मध्ये एकाच बेडवर. काहीतरी विपरीत होण्याआधीच शीतल भानावर आली आणि तिने त्याला दूर लोटलं. श्याम गोंधळून तिच्याकडे बघत होता आणि आता आपण भावनेच्या भरात काय करत होतो हे त्याच्या लक्षात आलं आणि त्याने तिचा हात हातात घेतला. आय एम सॉरी, मी माझी मर्यादा ओलांडत होतो. आय एम सॉरी, श्याम म्हणाला. तिने त्याच्या हातातून हात काढून घेतला. तू अजून कशासाठी सॉरी म्हणणार आहेस श्याम? शीतल डोळ्यात पाणी आणून म्हणाली. तर आय एम सॉरी, तुला न सांगता मी ट्रेकिंगला गेलो. मी यावेळी खरंच जाणार नव्हतो पण फ्रेंड्स ऐकत नव्हते आणि म्हणून. श्याम खाली मान घालून म्हणाला. शीतल, आय एम सॉरी. तुझे मित्र, तुझी ट्रेकिंग, तुझं स्वप्न, सगळं तुझं आहे. श्याम, यात माझं काय? मी कुठे आहे यात? शीतल चिडून म्हणाली. यार शीतल, सॉरी म्हणालो ना. तू कॉल घेत नव्हती तर हवत नव्हतं मला, म्हणून एवढी रिस्क घेऊन तुला भेटायला आलोय मी. श्याम तिचा चेहरा हातात घेऊन म्हणाला. पुन्हा ते सॉरी म्हणायचा विषय संपला. माझा परवा साखरपुडा होईल तेव्हा पण सॉरी म्हण. 8 दिवसानंतर माझं दुसऱ्या मुलाशी लग्न होईल तेव्हा पण सॉरी म्हण. तो मुलगा लग्नानंतर मला त्याच्यासोबत घेऊन जाईन आणि तेव्हाही तू फक्त सॉरी म्हण. मी तुला विसरून त्याची होईल तेव्हा पण सॉरी म्हण. किती सॉरी म्हणशील श्याम? शीतल त्याच्या हातावर हात ठेवून रडत म्हणाली. त्याने तिला घट्ट छातीशी कवटाळून धरलं. तू माझ्यासाठी कधी सिरियस होणार श्याम? शीतल त्याचं शर्ट गच्च पकडून म्हणाली. मी उद्याच माझ्या घरी आपल्याबद्दल सांगतो. मॉम आणि माई तुला लगेच मागणी घालायला येतील. श्याम तिच्या केसावर ओठ टेकवून म्हणाला. नक्की ना? शीतल रडत म्हणाली. नक्की. श्याम तिच्या कपाळावर ओठ टेकवत म्हणाला. शीतल, दार उघड. तिच्या रूमचं दार ठोठावण्याचा आवाज आला. बाबा, शीतल घाबरून म्हणाली. शीतल, दार उघड. तिचे बाबा जोरात म्हणाले. तू जा इथून प्लीज. शीतल घाबरून म्हणाली. घाबरू नको, तू दार उघड. श्याम तिला समजावत म्हणाला. नाही, वेडा आहेस का? बाबांना असं काही आवडत नाही. ते खूप तमाशा करतील. तू जा ना प्लीज, तुला माझी शपथ. शीतल त्याला बाल्कनीत नेऊन म्हणाली. ठीक आहे, जातो. तू शांत हो आधी आणि अजिबात घाबरू नको. मी उद्याच माझ्या घरच्यांना घेऊन येतोय. श्याम तिला मिठी मारून म्हणाला. शीतल म्हणाली. बाय, लव्ह यू. असं म्हणून श्याम लगेच आला तसा खाली उतरला आणि निघून गेला. तो जाता शीतलने सुटकेचा निश्वास टाकला आणि आत येऊन कानात हेडफोन घातले आणि आळस देत दार उघडलं. बाबा, काय झालं? शीतल जांभळी देत म्हणाली. रूम मधून कुणाचा आवाज येत होता. तिचे बाबा म्हणाले. म्हणजे? शीतल भोळेपणाने म्हणाली. तुझ्या रूम मधून मुलाच्या बोलण्याचा आवाज येत होता. तिचे बाबा तिला रोखून बघत म्हणाले. अहो काय बाबा? शीतल चिडली. खरं सांग, कोण आलं होतं? तिचे बाबा. बाबा, माझी रूम दुसऱ्या मजल्यावर आहे. इथे यायचं म्हणजे आपल्या हॉल मधील पायऱ्या चढून यावं लागतं आणि तर तुम्हाला कळलं असतं. शीतल म्हणाली. पक्क? तुझ्या रूम मध्ये कुणीच नव्हतं? तिचे बाबा इकडे तिकडे बघत म्हणाले. कुणीच नव्हतं. वाटलंच तर तुम्ही बघा. शीतल म्हणाली. ठीक आहे, माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे. असं म्हणून ते तिथून जाण्यासाठी वळले आणि त्यांना शीतलच्या बेडवर एक जॉकेट दिसलं. ते लगेच त्या जॉकेटला हातात घेऊन बघत होते. आता शीतल घाबरली.
हे कुणाचं जॉकेट? तिचे बाबा शांत आणि धारदार आवाजात म्हणाले. माझा आहे बाबा, शीतल नजर चोरून म्हणाली आणि त्याच वेळी तिच्या कानाखाली पडली. शीतल त्या धक्क्याने बेडवर पडली. लाज नाही वाटत खोटं बोलायला तुला? दिलेल्या स्वातंत्र्याचा हा असा फायदा घेतलास? लाज वाटते मला तुला माझी मुलगी म्हणून घ्यायला, तिचे बाबा रागाने म्हणाले. तुम्ही समजताय तसं मी काही केलेलं नाही बाबा. प्रेम करतो आम्ही एकमेकांवर. उद्या तो त्याच्या फॅमिलीला घेऊन येणार आहे तुमच्याकडे. शीतल डोळ्यात पाणी आणून म्हणाली. बस, आत्ताच्या आत्ता आपण आपल्या गावी जातोय आणि आता साखरपुडा वगैरे काही नाही, डायरेक्ट लग्न होईल. खूप पांग फेडले तू आमच्या संस्काराचे, तिचे बाबा हात जोडून म्हणाले. शीतलच्या आई लगेच सामान बांधा, आपण पहाटेच निघतोय, तिचे बाबा म्हणाले. बाबा तुम्ही ऐकून तर घ्या, श्याम खूप चांगला घरातला आहे बाबा, शीतल त्यांना जीव तिडकीने सांगत होती, पण त्यांनी तिचं काही ऐकलं नाही. आई, शीतल तिच्या आईला बघून आशेने म्हणाली. शीतल राजा, तुला माहित आहे ना तुझ्या बाबांचा स्वभाव? त्यांना हे लग्नाआधी प्रेम वगैरे गोष्टी नाही पटत. स्वतःला सावर बाळा आणि त्या मुलाला विसर. या घरात तेच होतं जे तुझे बाबा ठरवतात, तिची आई तिच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणाली. शीतल तिच्या आईच्या गळ्याला पडून रडत होती. पहाटेच शीतलचे आई बाबा तिला घेऊन त्यांच्या गावी गेले. गुड मॉर्निंग बेबी गर्ल, देवांश सईला गालावर किस करत म्हणाला. तिने हळूच डोळे उघडले. गुड मॉर्निंग. तिने त्याच्या गालावर हात ठेवला. मग त्याने तिच्या हातात एक डायमंड रिंग घातली. ते बघून सई एकदम उठून बसली आणि तिच्या हाताला आश्चर्याने पाहत होती. हॅपी प्रपोज डे, देवांश त्या बोटांवर ओठ टेकवून म्हणाला. ओ देवांश, डायमंड रिंग? सई खुश होत म्हणाली. डायमंड रिंग, देवांश हसत म्हणाला. कितीची आहे? सई एक्सायटेड होत म्हणाली. त्याने डोळे फिरवले. यावेळी त्याला तिने किस करणे अपेक्षित होता आणि मॅडम रिंगची किंमत विचारत होत्या. सई, देवांश डोळे गोल फिरवत म्हणाला. सांगा ना कितीची आहे? सई हाताची बोटे वर खाली करत म्हणाली. 3, देवांश म्हणाला. 3000, सई म्हणाली. त्याने नाही मध्ये मान डोलावली. 3 लाख, सई म्हणाली. त्याने परत नाही मध्ये मान डोलावली. पोटी सईचे आता डोळे भुवळा पार कपाळावर चिटकल्या. त्याने हो मध्ये मान वर खाली केली. देवांश, असं म्हणून तिने तोंडावर हात ठेवला. आवडली? देवांश म्हणाला. म्हणजे काय, खूप छान आहे, पण एवढी महाग कशाला घेतली? सई म्हणाली. माझ्या बायकोचा पहिला व्हॅलेंटाईन आहे, सगळं कसं एकदम देवांश स्टाईल असायला हवं, देवांश म्हणाला. सई कुदकन हसली. थँक्यू, सई त्याला मिठी मारून म्हणाली. डायनिंग टेबलवर नाश्ता करताना श्यामचं अजिबात खाण्यात लक्ष नव्हतं. तो रात्री काय झालं असेल याच विचारात होता. त्याने सकाळी उठल्यावर शीतलला बरेच मेसेज कॉल केले होते, पण तिचा फोन बंद येत होता, त्यामुळे तो तिच्या काळजीत होता. श्याम, लक्ष कुठं आहे तुझं? सोनाली म्हणाली. खातोय, श्याम प्लेट मध्ये म्हणाला. सईला काहीतरी गडबड वाटली. आय एम डन सई, चल, देवांश म्हणाला. हो आलेच, सई म्हणाली आणि तिच्या रूम मध्ये निघून गेली. तिने शीतलला फोन लावला, पण तिचा फोन बंद येत होता. कॉलेजला आल्यावर बोलू म्हणून सई तिची बॅग घेऊन निघाली. नेहमीप्रमाणे देवांशने तिला कॉलेजला सोडलं आणि ऑफिसमध्ये निघून गेला. ए पायल, सईने तिच्या एका मैत्रिणीला आवाज दिला. हाय पायल. शीतलला बघितलं? सई म्हणाली. नाही ग, पायल म्हणाली. तुम्ही दोघी एकाच सोसायटीमध्ये राहता ना? सई म्हणाली. हो, पण तिच्या घराला लॉक आहे, पायल म्हणाली. काय, कुठे गेले? सई म्हणाली. माहित नाही, त्यांच्या गावी गेले असतील बहुतेक, पायल म्हणाली. अच्छा, सई विचार करत म्हणाली. ही अचानक गावी कशी काय गेली? निदान मला सांगितलं तरी असतं, सई मनात म्हणाली. मग लगेच तिच्या फोनवर श्यामचा फोन आला. हॅलो, सई म्हणाली. वहिनी, ते तुझी मैत्रीण, श्याम म्हणाला. श्याम, मला सगळं माहित आहे. शीतल आजही कॉलेजला आली नाही, तिच्या घरी लॉक आहे. सईने त्याला सगळं सांगितलं. काय? श्याम चिंतेने म्हणाला. आता मला नीट सांगशील काय झालंय? सई म्हणाली. वहिनी, ते असं म्हणून त्याने तिला रात्री घडलेला सगळा प्रकार सांगितला. हे असं करायची काय गरज होती? सई म्हणाली. वहिनी, मी आता काय करू? मला तिची खूप काळजी वाटते, श्याम म्हणाला. आता देवांशला सगळं सांगायला हवं, सई म्हणाली. नाही, बाई मला खूप रागवेल, श्याम घाबरून म्हणाला. नाही सांगितलं तर आपली मदत कोण करेल? सई म्हणाली. आत्ताच नको, मी सगळ्यांना एकदाच सांगतो, श्याम म्हणाला आणि त्याने फोन कट केला. मला हे देवांशला सांगायला हवं, असं म्हणून सईने देवांशला फोन केला. येस सिस्टर, राजूने त्याचा फोन उचलला. राजू दादा, देवांश कुठे आहे? सई म्हणाली. मीटिंग मध्ये. काय झालं? राजू म्हणाला. राजू दादा, ते असं म्हणून सईने राजूला श्याम आणि शीतल बद्दल सगळं सांगितलं. ओके, यू डोंट वरी, मी देवांशला सांगतो, राजू म्हणाला. देवांशची खूप महत्वाची मीटिंग सुरू होती, त्यामुळे राजूला वेट करण्या वाचून काहीच पर्याय नव्हता. व्हॉट, तू हे मला आता सांगतोयस? देवांश राजूवर बराच चिडला होता. सॉरी बॉस, मीटिंग इतका वेळ चालेल मला वाटलंच नाही, राजू म्हणाला. श्याम कुठे आहे? देवांश म्हणाला. माहित नाही, राजू म्हणाला. फोन केलास त्याला? देवांश त्याच्या फोनवर श्यामचा डायल करत म्हणाला. त्याचा फोन नॉट रिचेबल येत आहे, ट्राय कर त्याला, आणि तो कुठे आहे ते लगेच सांग, देवांश म्हणाला. देवांश राजूला म्हणाला आणि त्याने रुद्रला फोन लावला. हॅलो रुद्र, देवांश म्हणाला. बोल रुद्र
म्हणाला. एक प्रॉब्लेम झाला आहे असं म्हणत देवांशने रुद्रला सगळा प्रकार सांगितला. मला शीतलच्या फॅमिलीबद्दल चांगलं माहीत आहे. तिचे वडील त्यांच्या चांगल्या गव्हर्नमेंट जॉबला आहेत. रुद्र म्हणाला. आपल्याला त्यांच्या घरी जायला हवं. देवांश म्हणाला. ओके, माझं लेक्चर संपले आहेत, मी येतोय तुमच्या ऑफिसमध्ये. रुद्र म्हणाला. देवांशने जसा रुद्रचा फोन ठेवला, देवांशच्या नंबरवर सईचा फोन आला. सई, मी जरा घाईत आहे, नंतर बोलू. देवांश म्हणाला. तुम्ही आता घरी नाही आलात तर खूप मोठा प्रॉब्लेम होईल. देवांश म्हणाली. काय झालं? देवांश म्हणाला. श्यामने शीतलला पळवून आणला आहे. सई म्हणाली. समोर काय झाले पाहूया पुढील भागात. हा भाग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. भेटूया पुढील भागात. नवीन असल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आपल्या चॅनलवर सबस्क्रायबर खूप कमी होत आहेत. आपला व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.